साम्राज्य भाग 13वा. जवळ येणारे मार्ग. संपूर्ण ऑफिसमध्ये अजूनही कुजबूज सुरू होती. काही वेळापूर्वीच आर्यवीरने सगळ्यांसमोर जाहीर केलं होतं की सावी आता त्याच्या पर्सनल टीममध्ये काम करणार आहे. ही बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला होता. काही जण आश्चर्यचकित होते, तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. कारण राजअध्यक्ष ग्लोबल कॉर्पोरेशनमध्ये आर्यवीर कोणावरही सहज विश्वास ठेवत नव्हता. सावी मात्र गोंधळलेली होती. तिला अजूनही समजत नव्हतं की आर्यवीरने अचानक असा निर्णय का घेतला. काही वेळापूर्वीपर्यंत तिच्यावर संशय घेतला जात होता. आणि आता ती थेट सीईओच्या टीममध्ये आली होती. विक्रांत सावीला वरच्या मजल्यावर घेऊन गेला. लिफ्ट हळूहळू 17व्या मजल्यावर पोहोचली. दार उघडलं आणि समोर मुंबईचं भव्य दृश्य दिसलं. उंच इमारती, समुद्र आणि दूरवर दिसणारा पाऊस. सावी काही क्षण ते दृश्य पाहतच राहिली. हे तुमचं नवीन केबिन आहे, विक्रांत म्हणाला. सावी आश्चर्याने म्हणाली, माझं केबिन? हो, सरांचा आदेश आहे. सावी आत आली. केबिन साधं पण सुंदर होतं. टेबलावर एक नवीन लॅपटॉप, काही फाईल्स आणि एक छोटी चिठ्ठी ठेवलेली होती. तिने ती चिठ्ठी उघडली. त्यावर लिहिलं होतं, इथे प्रत्येक गोष्ट दिसते तशी नसते, सावध राहा. सावीच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाले. तेवढ्यात इंटरकॉम वाजला. सावी, सरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावलं आहे. सावीने एक खोल श्वास घेतला आणि आर्यवीरच्या केबिनकडे निघाली. आर्यवीर खिडकीसमोर उभा होता. बाहेर पाऊस सुरू होता. काही क्षण तो शांत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, तुला माहिती आहे का, मी तुला माझ्या टीममध्ये का घेतलं? सावीने नाही म्हणून मान हलवली. कारण ज्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे त्याचं पुढचं लक्ष तू आहेस. सावी काही क्षण शांत राहिली. पण का? आर्यवीर तिच्याकडे वळला. हेच मला शोधायचं आहे. तेवढ्यात विक्रांत आत आला. सर, जुन्या प्रोजेक्ट सम्राटच्या फाईल्स मिळाल्या आहेत. आर्यवीर लगेच टेबलाजवळ आला. फाईल उघडली. आत अनेक कागदे होती. पण एका पानावर लाल रंगात एक नाव लिहिलं होतं, अद्वैत. हे नाव पाहताच आर्यवीरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. सावीने विचारलं, हा कोण आहे? आर्यवीर काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, तो माझा मित्र होता. मित्र? हो. पण 10 वर्षापूर्वी तो अचानक गायब झाला. विक्रांत म्हणाला. सर, त्या काळात प्रोजेक्ट सम्राटवर काम करणारे अनेक लोक आता कंपनीत नाहीत. आर्यवीर विचारात पडला. म्हणजे कोणीतरी भूतकाळ पुन्हा जिवंत करत आहे. त्याचवेळी कंपनीच्या दुसऱ्या बाजूला अंधारात बसलेली एक व्यक्ती स्क्रीनकडे पाहत होती. स्क्रीनवर आर्यवीर आणि सावी दिसत होते. त्या व्यक्तीने हसत मोबाईल उचलला. प्लॅन यशस्वी होत आहे. समोरून आवाज आला. पुढचा टप्पा. ती व्यक्ती म्हणाली, आता त्यांना सत्याच्या जवळ जाऊ द्या. कारण जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा सगळंच तुटेल. रात्र झाली. सावी घरी परतली. पण तिच्या घरासमोर एक काळी कार उभी होती. तिला आश्चर्य वाटलं. ती जवळ गेली. कारमध्ये कोणीच नव्हतं. पण सीटवर एक छोटा बॉक्स ठेवलेला होता. बॉक्सवर तिचं नाव लिहिलं होतं. तिने थरथरत्या हातांनी तो बॉक्स उघडला. आत एक जुना फोटो होता. त्या फोटोत एक लहान मुलगा, एक लहान मुलगी आणि त्यांच्या मागे उभा असलेला एक माणूस दिसत होता. सावी तो फोटो पाहतच राहिली. कारण त्या लहान मुलीचा चेहरा
अगदी तिच्यासारखाच दिसत होता. जवळ येणारी सावली. राज-अध्यक्ष ग्लोबल कॉर्पोरेशनमध्ये सकाळपासूनच वेगळं वातावरण होतं. काल ऑफिसमधील सर्व संगणकावर दिसलेला फोटो अजूनही अनेकांच्या चर्चेचा विषय होता. कर्मचारी एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते, पण कुणालाही समजत नव्हतं की हे सगळं नेमकं कोण करत आहे. सावी आपल्या टेबलाजवळ बसली होती. तिच्या मनात कालच्या घटनांचे विचार सुरू होते. आईला आलेली धमकी, तो गूढ व्हिडिओ आणि आता ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर आलेला फोटो. तिचं मन अस्वस्थ होतं. तेवढ्यात तिच्या टेबलाजवळ विक्रांत आला. सावी, सरांनी तुला वर बोलावलं आहे. सावी काही क्षण शांत राहिली. आत्ता? हो. आणि आजपासून तू सरांच्या पर्सनल टीममध्ये काम करणार आहेस. सावीने मान हलवली आणि लिफ्टकडे निघाली. 17व्या मजल्यावर पोहोचल्यावर तिने आर्यवीरच्या केबिनचं दार हलक्या हाताने ठोठावलं. कम इन. आर्यवीर खिडकीसमोर उभा होता. बाहेर मुंबईचं विशाल दृश्य दिसत होतं. काही क्षण तो शांत राहिला आणि मग तिच्याकडे वळला. बस. सावी शांतपणे बसली. आर्यवीर टेबलाजवळ आला. तुला माहिती आहे का मी तुला माझ्या टीममध्ये का घेतलं? नाही सर, कारण जो कोणी हा खेळ खेळतोय त्याचं पुढचं लक्ष तू आहेस. सावी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. पण का? हाच प्रश्न मीही शोधतो आहे. तेवढ्यात विक्रांत केबिनमध्ये आला. त्याच्या हातात एक फाईल होती. सर, ही फाईल त्या जुन्या केसची माहिती आहे. आर्यवीरने फाईल उघडली. पहिल्याच पानावर एक जुना फोटो होता. त्या फोटोमध्ये 3 लोक होते. एक लहान मुलगा, एक लहान मुलगी आणि त्यांच्या मध्ये उभा असलेला एक व्यक्ती. सावीने तो फोटो पाहिला आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. कारण त्या लहान मुलीच्या गळ्यात ते चांदीचं लॉकेट होतं, जे लॉकेट आर्यवीरला सापडलं होतं. आर्यवीरने सावीकडे पाहिलं. तू हिला ओळखतेस का? सावीने काही क्षण विचार केला. मग ती हळू आवाजात म्हणाली, नाही सर, पण हा फोटो मी याआधी कुठेतरी पाहिला आहे. आर्यवीरच्या डोळ्यात संशय आणि उत्सुकता दोन्ही दिसत होतं. तेवढ्यात संपूर्ण ऑफिसची लाईट अचानक गेली. केबिन अंधारात बुडाला. काही सेकंद पूर्ण शांतता होती आणि मग केबिनच्या मोठ्या स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला. काळी स्क्रीन आणि एक बदललेला आवाज. आर्यवीर, 10 वर्षापूर्वी जे सुरू झालं होतं ते आता संपणार आहे. आर्यवीरचा चेहरा गंभीर झाला. आवाज पुन्हा आला. तू ज्याला शोधतो आहेस ती व्यक्ती तुझ्या अगदी जवळ आहे. स्क्रीन अचानक बंद झाली. लाईट पुन्हा आली. सावी अजूनही स्क्रीनकडे पाहत होती. तिच्या मनात एकच प्रश्न होता. ही व्यक्ती कोण आहे आणि त्याचा संबंध आर्यवीरच्या भूतकाळाशी काय आहे? तेवढ्यात विक्रांतचा फोन वाजला. त्याने कॉल उचलला. काही सेकंद तो शांत राहिला. मग त्याचा चेहरा बदलला. सर, काय झालं? विक्रांतने हळू आवाजात उत्तर दिलं. सावीच्या गावात कोणीतरी तिच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला आहे. हे ऐकताच सावीच्या चेहऱ्यावरची शांतता नाहीशी झाली आणि आर्यवीरने पहिल्यांदा तिच्याकडे पाहून ठाम आवाजात म्हटलं, काळजी करू नकोस सावी. आता ही लढाई फक्त तुझी नाही, आपली आहे. साम्राज्य भाग 14. बंद दरवाजामागचं रहस्य. आर्यवीरचं वाक्य ऐकल्यानंतर सावी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याच वेळी अनेक दिवसांनी तिला कोणीतरी आपल्या पाठीशी उभं असल्याची जाणीव झाली होती. विक्रांतने पुन्हा फोनवरील माहिती तपासली आणि गंभीर आवाजात म्हणाला, सर, आपल्या टीमने सावीच्या घराजवळचे CCTV फुटेज मिळवले आहेत. चेहरा स्पष्ट दिसत नाही,
पण 2 माणसं मध्यरात्री घराभोवती फिरताना दिसत आहेत. त्यांनी घराचं कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला आणि काही मिनिटातच तिथून निघून गेले. आर्यवीरने एक क्षणही न दवडता निर्णय घेतला. विक्रांत, हेलिकॉप्टर तयार ठेवा, आपण लगेच निघतो. सावीने आश्चर्याने विचारलं. सर, तुम्ही स्वतः येणार? आर्यवीर शांतपणे म्हणाला. जोपर्यंत मला या सगळ्यामागचं सत्य समजत नाही तोपर्यंत मी तुला एकटी सोडणार नाही. अर्ध्या तासात ते तिघे मुंबईहून निघाले. संपूर्ण प्रवासात सावी खिडकीतून बाहेर पाहत होती. तिच्या मनात एकच विचार होता, आई सुरक्षित असेल ना? आर्यवीर मात्र लॅपटॉपवर जुनी कागदपत्र पाहत होता. त्याने पुन्हा तो जुना फोटो उघडला. त्या फोटोतील लहान मुलीच्या गळ्यातलं लॉकेट आणि सापडलेलं लॉकेट दोन्ही अगदी सारखंच होतं. तो स्वतःशी पुटपुटला, हा फक्त योगायोग असू शकत नाही. 2 तासांनी ते सावीच्या गावात पोहोचले. गावात पोलिसांची एक गाडी उभी होती. सावी धावतच घराकडे गेली. तिने दार उघडलं. आई सुरक्षित होती. सावीने तिला घट्ट मिठी मारली. आई, तुला काही झालं नाही ना? आईच्या डोळ्यात पाणी आलं. मी ठीक आहे बाळा, पण काल रात्री कोणीतरी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं आज आपण वाचणार नाही. आर्यवीर घरात शांतपणे सगळं निरीक्षण करत होता. तुटलेलं कुलूप, जमिनीवर पडलेले चिखलाचे ठसे आणि एका कोपऱ्यात पडलेला एक जुना लाकडी बॉक्स. तो बॉक्स धुळीने झाकलेला होता. आर्यवीरने विचारलं, हा बॉक्स कोणाचा आहे? सावीची आई काही क्षण गप्प राहिली. मग ती म्हणाली, हा बॉक्स तुझ्या बाबांनी जपून ठेवला होता. त्यांनी सांगितलं होतं, सावी 25 वर्षाची होईपर्यंत तो उघडायचा नाही. सावी आश्चर्यचकित झाली. आई, मला याबद्दल कधीच का सांगितलं नाहीस? कारण तुझ्या बाबांची तशी इच्छा होती. आर्यवीरने बॉक्सकडे पाहिलं. किल्ली कुठे आहे? आईने कपाटातून एक छोटी पितळी किल्ली काढली. सावीच्या हातात ती ठेवत म्हणाली, आज तो उघडण्याची वेळ आली आहे. सावीने थरथरत्या हातांनी कुलूप उघडलं. बॉक्स हळूहळू उघडला. आत काही जुनी कागदपत्र, एक डायरी आणि एक फोटो होता. आर्यवीरने तो फोटो हातात घेतला. फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. कारण त्या फोटोमध्ये सावीचे वडील आणि आर्यवीरचे वडील एकमेकांच्या शेजारी उभे होते. दोघेही हसत होते, म्हणजे ते एकमेकांना ओळखत होते. सावीने आश्चर्याने विचारलं, सर, तुम्ही या व्यक्तीला ओळखता? आर्यवीरने खोल श्वास घेतला. हो, हे माझे वडील आहेत. घरात क्षणभर पूर्ण शांतता पसरली. सावीला विश्वासच बसत नव्हता. तिचे वडील आणि आर्यवीरचे वडील एकमेकांचे जवळचे मित्र होते. मग इतकी वर्ष हे सत्य लपवलं का गेलं? तेवढ्यात डायरीच्या मधून एक दुमडलेलं पत्र खाली पडलं. त्या पत्रावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, जर हे पत्र आर्यवीरच्या हातात पडलं असेल तर समज की सत्य लपवण्याची वेळ संपली आहे. साम्राज्य भाग 15. शेवटी उघडलेलं ते पत्र. घरात एकदम शांतता पसरली होती. सगळ्यांच्या नजरा त्या जुन्या पत्रावर खिळल्या होत्या. आर्यवीरने हळूहळू ते पत्र हातात घेतलं. त्याचे हात पहिल्यांदा थोडेसे थरथरत होते. सावी त्याच्याकडे पाहत होती. तिच्या मनात एकच प्रश्न होता, या पत्रात असं काय आहे ज्यामुळे आर्यवीर इतका अस्वस्थ झाला आहे? आर्यवीरने खोल श्वास घेतला आणि पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, प्रिय आर्यवीर, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी या जगात नाही आणि अनेक वर्षापासून लपवलेलं सत्य तुझ्यासमोर येण्याची वेळ आली आहे.
आर्यवीरच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तो पुढे वाचू लागला. तुझ्या वडिलांचा मृत्यू अपघात नव्हता. तो एक नियोजित कट होता. त्या कटाचा एकमेव साक्षीदार होतो. म्हणून माझा जीवही धोक्यात होता. हे वाचताच सावीने आश्चर्याने आर्यवीरकडे पाहिलं. तिच्या आईच्या डोळ्यातही भीती दिसू लागली. पत्रात पुढे लिहिलं होतं, ज्यांच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवतोस त्यांच्यापैकी एक माणूस त्या कटात सामील होता. त्याच्यामुळे 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली. आर्यवीरच्या मनात अनेक चेहरे फिरू लागले. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, जुने कर्मचारी, कुटुंबातील लोक. पण पत्रात नाव नव्हतं, फक्त इशारा होता. तो माणूस आजही तुझ्या आसपासच आहे. विक्रांतने गंभीर आवाजात विचारलं. सर, कोण असू शकतो तो? आर्यवीरने पत्र दुमडत उत्तर दिलं. जो 10 वर्षापासून माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे चालतोय. तेवढ्यात सावीला डायरीच्या शेवटच्या पानात एक छोटा नकाशा दिसला. तिने तो बाहेर काढला. सर, हे बघा. तो गावाबाहेरच्या एका जुन्या बंगल्याचा नकाशा होता. त्या नकाशावर लाल शाईने एक वर्तुळ काढलेलं होतं आणि आजूबाजूला लिहिलं होतं, सत्य इथे जिवंत आहे. आर्यवीरने लगेच विक्रांतकडे पाहिलं. गाडी तयार करा. सावीची आई घाबरून म्हणाली. नको. त्या बंगल्यात कोणी जात नाही. गेली 10 वर्ष तो बंद आहे. गावातले लोक म्हणतात तिथे रात्री विचित्र आवाज येतात. आर्यवीर शांतपणे म्हणाला. भूतावर माझा विश्वास नाही, पण गुन्हेगारांवर आहे. संध्याकाळ होण्याआधी तिघे त्या जुन्या बंगल्याकडे निघाले. बंगला दाट झाडांनी वेढलेला होता. लोखंडी गेट पूर्ण गंजलेलं होतं. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. वाऱ्याने तुटलेल्या खिडक्या हलत होत्या. सावीने हळू आवाजात विचारलं, आपण खरंच आत जाणार आहोत? आर्यवीरने टॉर्च सुरू केली. आज नाही गेलो तर कदाचित कधीच सत्य समजणार नाही. विक्रांतने गेट ढकललं. करकर मोठा आवाज करत गेट उघडलं. ते तिघे आत गेले. बंगल्याचं मुख्य दार अर्धवट उघडंच होतं. आत धूळ, कोळ्याची जाळी आणि अनेक वर्षांचा अंधार होता. आर्यवीर पुढे चालत होता. सावी त्याच्या मागे. विक्रांत शेवटी. अचानक वरच्या मजल्यावर कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. तिघेही जागच्या जागी थांबले. विक्रांतने टॉर्च वर केली, पण तिथे कोणीच नव्हतं. आर्यवीरने जिना चढायला सुरुवात केली. जिना संपताच समोर एक बंद खोली दिसली. त्या दारावर धुळीत बोटाने नुकतंच लिहिलं होतं, आर्यवीर, उशीर झाला. आर्यवीरने लगेच दाराला जोरात लाथ मारली. दार उघडलं. आत एक खुर्ची होती. त्या खुर्चीवर एक टेप रेकॉर्डर चालू होता आणि त्यातून एक ओळ पुन्हा पुन्हा ऐकू येत होती. खेळ अजून संपलेला नाही. आता खरी सुरुवात आहे.